सिटी ब्रेकीकडे चाललेलो आहोत. ब्रेड वगैरे तुझं सिटी ब्रेकी बद्दल तुझं काय मत आहे? हो, आता तिथे छान छान पाव मिळतात, केक केक मिळते आणि बरेच वर्षापासून आहे, वर येते आहे. खूप जुनी पारसी लोकांची आहे माझ्या मते ती सिटी बेकरी. तर आता बघूया आम्ही तिकडे केक, ब्रेड, पाव, बिस्किट्स आहेत तिथे, बऱ्याच कुकीज ते घ्यायला आहेत. जायला. आता घेऊ ते आम्ही तुम्हाला दाखवतो सिटी बेकरी किती जुनी आहे ती. तुम्ही आता कधी गेला सिटी बेकरीला? एकदा गेलो होतो. एकदाच गेलेला? आता नीट बोला की कणकणीत. एकदा गेलो होतो पण आता आठवत नाही मला. कधी गेलेला? एकदा गेलो होतो. पण खूप छान असतं तिथे, तिथे सगळं खाण्याचे खूप छान असतं. नंदात होते आम्ही येत होतो, राहायची तेव्हा आम्हाला हा, बिस्किट नंदा- वगैरे नंदात ते होते तेव्हा आम्ही वरच्या वर येत होतो आणि आम्ही बेकरीत लहानपणी खूप खायचो city हा bakery मध्ये. ब्रेड वगैरे घेऊन जायचो. नंदा होते ना. आता आम्ही तुम्हाला सिटी ब्रेकीला गेल्यानंतर सांगू की सिटी ब्रेकीमध्ये कसं लागतं ते बाकी सगळं. त्याने बेजेट रोड. हे बघा सिटी बेकरी आलं समोर. हे ते आता बाटाचं शोरूम आहे. ते बघा सिटी बेकरी. अजून आपण एवढा लांब आहे. हे आलं सिटी बेकरी. वाटाच्या पुढे. हे बघा सिटी बेकरी. सिटी बेकरी has come back. एक बाटा. ये चेक करो. ये हम अभी उतरेंगे. ये देखो राजर का बैग. अभी हम लोग हे बघा सिटी बेकरी समोर. सगळे उतरतात. भरून कार मध्ये बसली ती आपली का नंबर नाही दाखवू शकत. एक सिटी बेकरी आली आहे. मी फुल टँक वाढवते. लेट्स गो. सिटी बेकरी समोर ही आली सिटी बेकरी. हे सगळे असतात. व्हरायटी ऑफ केक. गाइस अपना 14 देखो ये क्या कुछ भी कर रहे हैं मेरे 14 को. अर्जुन तू काय करतोय अर्जुन? हे बघा सिटी बेकरी. आई यांना काय घेत आहे केक वगैरे, असं त्यांना केक, खारे टोस्ट सगळं आता आम्ही घेतच आहोत. हे बघा गाईची सगळ्यात माझी फेवरेट. कुठले केक? खूप वर्षापूर्वीची सिटी बेकरी. जे मुंबईत राहतात त्यांना ही सिटी बेकरी नक्कीच माहीत असणार, कारण असं होणार नाही की मुंबईत राहून आपण सिटी बेकरीमध्ये एक दिवस पण व्हिजिट नाही करणार, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या मते सगळेजण सिटी बेकरीत येतच असणार. झालं कार नंबर ये सब ले लिए. ये देखो ये हम हमारे इतने ये केक लिए हमने. ये ना बहुत मस्त लगते हैं. ये इतना खास नहीं है. ये जो है ना टेस्ट. और ये देखो लोग दोनों भर रहे बिल. अपन भी भर रहे बिल. हे आम्ही घेतलेलं आहे बघा. हे बघा आम्ही सगळं घेतलेलं आहे. दाखव जरा काय काय बघा घेतलं. आमची शॉपिंग बघा. लेट्स डू शॉपिंग. दिस इज अ केक, मावा केक. त्या झोपड्यात दोघांना देतो. मी चाललोय. खूप शॉपिंग झाली आमची केकची. आता मी चाललोय घरी. हे बघा तिकडे आमची कार उभी. मी दाखवू नाही शकत तुम्हाला. नंबर ऑफ द कार माझ्या समोर आहे. तर तुम्ही कमेंट लिहिले कार का नंबर रिव्हील करा, मगच होणार ती रिव्हील. नाही तर ती रिव्हीलच नाही मला. मी भरभरून लिहित नाही यार कमेंट. लाईक नाही करत. व्ह्यूजच नाही येते गायच्या. प्लीज सपोर्ट करा. एडिटिंगमध्ये खूप टाइम लागते. प्लीज. आणि मी तुम्हाला रोज एंटरटेन करते, पण व्ह्यू लाईक शेअर काय नाही येते. सपोर्टच नाही येते मला. कार आमची पुरा
आमची कार खूप घाण झाली आहे. कार तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पण कारचा नंबर नाही. मागे बस नाहीतर डिक्की लेट्स गो गाइस, आता आम्ही चाललो. माय गॉड, आरू मी कुठे ठेवणार आकाश नाही भेटत आहे कुठे. माझी बॉटल, बॉटलची किचन चेक कर. माय गॉड, गोइंग होम. अशा पद्धतीने सिटी बेकरीमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही काय काय घेतलं ते. आम्ही बऱ्याच काही वस्तू घेतल्या, खारे टोस्ट, बिस्किट, केक वगैरे वगैरे जे मुलांना लागेल तेही घेतलं. त्याच पद्धतीने आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. जर तुम्हाला माझा व्लॉग हा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सिटी बेकरीमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण सिटी बेकरीमध्ये जाता का, कारण आपल्याला दर आठवड्याला महिन्याला तर ह्या वस्तू लागतातच ना, खारी टोस्ट वगैरे. त्यामुळे तुम्ही पण सिटी बेकरीमध्ये नक्की व्हिजिट करा. धन्यवाद, बाय बाय. हे एक बघण्यासारखं ठिकाण आहे. आहेत की माणसं ते काय आतमध्ये हा, ते काय बाहेर जायचा रस्ता कुठं नाही का सोड काही दोन त्या रस्ते काढ काढ पाठवून द्यायला आम्हाला म्हणजे महालक्ष्मी